100 वर्षांपूर्वी महाडच्या ज्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन सामाजिक अस्पृश्यतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिलांजली दिली, त्याच तळ्याचं पाणी आज पिण्यायोग्य नाही अशा आंबेडकरी अनुयायांच्या नाराजीनंतर आता पाण्याचं शुद्धीकरण MIDC करणार असल्याची महत्त्वाची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी केली आहे। तत्पूर्वी महाड सत्याग्रह नेमका काय होता आणि तो का करण्यात आला माहिती आहे का सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। महाड सत्याग्रह म्हणजे काय तर रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना पिण्यास खुलं करण्यासाठी केलेला हा शांततामय लढा होता। दुसरं म्हणजे महाडचा सत्याग्रह का करण्यात आला तर त्या काळी सार्वजनिक तळ्याचं पाणी पिण्यास अस्पृश्यांना बंदी होती। 100 वर्षांपूर्वी म्हणजेच 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी पाण्यासाठी जगातील पहिला मानवी हक्कांचा लढा पुकारला होता। हा केवळ पाण्याचा प्रश्न नव्हता तर तो अस्पृश्यांच्या मानवी हक्कांचा आणि स्वाभिमानाचा लढा होता। आता महाडच्या या ऐतिहासिक तळ्याचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं म्हटलं जाते। चवदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे का याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इंस्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राइब करा। ईद का त्योहार बनाइए और भी खास रोस्ता के साथ।